नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या कार्यालयाच्या बाहेर आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीत सध्या जैन बोर्डिंगचा जो विषय आहे त्या संदर्भात आंदोलन करण्यात आलेले आपल्यासोबत काही महिला आहेत काही काय सांगाल एकंदरीत आजच्या आंदोलनाबद्दल काय सांगाल? आजचं आंदोलन हे अत्यंत योग्य कारणासाठी झालेले एक पुणेकर म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्वात मोठी आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे धर्मादाय आयुक्त जो मुख्यमंत्र्याचा मामेभाऊ आहे, दुर्दैवानं त्याच्याच हातून हे झालेले व्यवहार आहेत आणि त्याच्याच दारामध्ये येऊन आम्हाला दाद फिर्याद मागावी लागते। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। त्यामुळे मी या ठिकाणी म्हणेल की या धर्मादाय आयुक्ताचंच खरं करायचं काय, खाली डोकं आणि वर पाय, तर ह्या धर्मादाय आयुक्ताचं नुसतं खाली डोकं वर पाय करून उपयोग नाही। त्या धर्मादाय आयुक्ताची सुद्धा चौकशी बसवली पाहिजे आणि मोहोळ याचाही राजीनामा घेतला पाहिजे, ही आमची मागणी आहे। एकंदरीत धंगेकर वारंवार मुरलीधरांवरती आरोप करतात, काय सांगाल त्याबद्दल? नेहमी धंगेकर साहेब नेहमी आपलं पुण्यावर जे जे अन्याय होतात, कोणते कोणते समजा पोषकार्थ हे झालं, पोषकार्थ इन्सिडेंट झाला, तसंच आपलं जैन मंदिराचं झालं, नेहमी ते अन्यायावर बोलत असतात आणि त्यांचे जे मुद्दे मांडलेले आहेत ते बरोबर आहे ते। आणि आत्ताचे जे सरकार आहे त्यांचे सगळे अधिकारी आहेत, त्यांचे सगळे हाताखालचे आहेत आणि ते आता मध्येच आता ह्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आंदोलन झालं जैन धर्माचं, तरीही काही ऍक्शन घेत नाही। वारंवार धंगेकर त्याच्यावर बोलतात आहे, त्यांना पक्षाचं काही नाही, त्यांना फक्त पुणेकरांसाठी कामं करतात, तरी पण ते कोणीच हे घेत नाही आणि त्यांचे मुद्दा आहे तो एकंदरीत बिल्डर कडून मेल देखील करण्यात आला, काय सांगाल त्याबद्दल? आता जे आंदोलन आम्ही या ठिकाणी जे घेतलेलं आहे, चॅरिटी कमिशनरला आम्हाला एवढं म्हणणं आहे की तुम्ही या संस्थेला विकण्याची परमिशन दिली, ती परमिशन कुठल्या अधिकारात दिली? पण या लोकप्रतिनिधी त्यांनी तयार केलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं केलंय की ही जमीन कुणालाही विकता येणार नाही। जर त्या संस्थेवर आर्थिक संकट आलं तर त्यांनी समाजाला आवाहन करायचं की आपल्या या संस्थेला आर्थिक नुकसान आहे, आर्थिक गरज आहे, समाजाने त्यांना मदत करायची। संस्थेमध्ये ते ट्रस्टी 6 महिने सभासदत्व रद्द होतं, त्यांची घटना असते, कधीही विकता येणार नाही, कधी ते करत असेल तर ती खाजगी करता येणार नाही, म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये चॅरिटी कमिशनर चॅरिटी कमिशनरी सगळ्यात चेंज रिपोर्ट करत असताना ऑफिशियली चेंज रिपोर्ट करत असताना 50 चक्रा मारायला जातात। यांना तुम्ही 4 दिवसामध्ये परमिशन देता, कुठल्या रद्द करण्यात आलाय? मुळात जैन मंदिराच्या प्रकरणाने पुण्याची अख्ख्या राज्यात, देशात आणि विश्वाची बदनामी झाली आहे आणि ती बदनामी फक्त आणि फक्त मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे झाली। त्याच्यामुळे आज धर्मादाय आयुक्त कार्यालय पुणेवर आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोर्चा घेऊन आलेलो आहे। या मोर्चाचं कारण असं आहे की या सगळ्या प्रकारात मुरलीधर मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस हेच दोषी होते। काल नका ज्या प्रकाराचा तुम्ही हवाला देताय त्या गोखले बिल्डरने जो मेल मुरलीधर मोहोळांना केला आहे, तो जर त्यांनी राज्याचे नका धर्मादाय आयुक्त, राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे नोंदणी निरीक्षक किंवा महापालिकेच्या आयुक्तांना केला असं तर समजू शकलो असतो, पण या ठिकाणी त्यांनी मुरलीधर मोहोळांना मेल केला। याचा अर्थ क्लिअर आहे की मुरलीधर मोहोळच या नका एकूणच सगळ्या कटाचे सूत्रधार आहेत। मुरलीधर मोहोळांमुळे त्यांनी 230 कोटी रुपये इथे गुंतवलेत, ते परत मिळणार नाही, त्याच्यामुळे मुरलीधर मोहोळांकडूनच ते वसूल करून घेण्यात यावेत म्हणून त्यांनी मेल केला। त्याच्यामुळे याच्यामध्ये मुरलीधर मोहोळच हेच एकूण सूत्रधार आहेत किंवा त्यांच्या पाठीशी असणारे देवेंद्र फडणवीस नका या ठिकाणी सूत्रधार आहेत। त्याच्यामुळे आज या धर्मादाय आयुक्त कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन आलो। याच्यामागचं कारण आहे की ही एकतर हा करार रद्द करण्यात यावा या धर्मादाय आयुक्त कार्यालयातून किंवा या ठिकाणी त्या नका सहकार खात्याकडून ज्यांनी मुरलीधर मोहोळांना आणि गोखलेंना मदत केली असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे। ज्या महापालिकेला ट्रस्टच्या नावाने परवानगी मागून 1 FSI एक्स्ट्रा लागते, कारण की ट्रस्टच्या नावाने जर परवानगी घेतली तर 1 FSI जास्त मिळतो, त्या अनुषंगाने महापालिकेची जी फसवणूक केली, महापालिकेच्या फसवणूक केल्या प्रकारे सुद्धा मोहोळांवर आणि गोखलेंवर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे।
तर या ठिकाणी धर्मादाय आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. महापालिकेची नका जी फसवणूक करण्यात येते महापालिकेच्या आयुक्तांवर त्या ठिकाणी नका गुन्हा दाखल होऊ शकतो का नाही याची त्या ठिकाणी सरकारने नका त्या चौकशी करावी. पण त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात गोखलेंची पत एवढी वाईट गेली होती का की त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँकांनी प्रायव्हेट बँकांनी कर्ज दिलं नाही आणि अगदी गोखलेंना त्या ठिकाणी कर्नाटक मधल्या एका पतसंस्थेकडून आणि बुलढाणा एका पतसंस्थेकडून कर्ज घ्यायची वेळ आली. याचा अर्थ क्लिअर आहे की या दोन्ही पतसंस्थांची काही मॅटर हे सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी मुरलीधर मोहोळांकडे पेंडिंग होते आणि ते कुठेतरी मुरलीधर मोहोळांनी त्या पदाचा गैरवापर केला असा आमचा थेट आरोप आहे. आणि जनतेशी आणि जैन समाजाशी खोटं बोलतात हे आज परत एकदा सिद्ध झालं. जर मोहोळांचा या खरेदी विक्रीत संबंध नव्हता तर आज गोखलेंनी त्यांना ईमेल पाठवण्याचं कारण काय होतं. परत 9 तारखेला निकाल येण्याच्या अगोदर 8 तारखेला खरेदी खत होतं कसं. मोहोळांच्या आशीर्वादाच्या बिगर होतं का. चॅरिटी कमिशनर मुंबईचे जे देवेंद्र फडणवीसचे मामे भाऊ आहेत ते 15 दिवसामध्ये मान्यता देतात कसे. ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्टनर आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस गुन्हेगाराचा वापर करणं, पुणे शहरामध्ये गुन्हेगारी टोळी वाढणं, जमिनी हडप करणं, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणं आणि मंदिरं गिळणं हा जो भस्मासूर मोहोळांचा चालू आहे तो थांबवला गेला पाहिजे. त्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे. आणि मोदी जे म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा आज परत एकदा सिद्ध जर करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी मोहोळांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे. एवढा तात्काळ का झाले याची देखील चौकशी केली पाहिजे आणि एकंदरीत मुरलीधरांवरती गुन्हा दाखल करावा त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा या देखील आतापर्यंत सांगितलेलं आहे. आता नेमकं त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.